महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज सेलू येथे दिले। 3 दिवसीय सेवा संकल्प शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या। यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, कार्यकारी संचालक महावितरण धनंजय ओंडेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम आदी उपस्थित होते। शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरिता दिनांक 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचे आयोजन सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते। सध्या स्थितीत या सेवा संकल्प शिबिरामध्ये तब्बल 6,000वर रुग्णांनी नाव नोंदणी केली असून येथे आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील। रोगाचे निदान करताना एकही रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही। मोतीबिंदू तसेच कर्करोगाचे निदान वेळीच करून घ्यावे, यासाठी वेळीच प्राथमिक चाचणी करून घ्यावी। सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे, असे आवाहन करत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की रुग्णांनी कर्करोगाची वेळेवर चाचणी, निदान व उपचार केल्यास सर्व नागरिक सुदृढ राहतील, कोणतीही जीवितहानी होणार नाही, ती टाळता येईल। यासाठी आपण सर्वजण काम करूयात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। जिल्ह्यात रुग्णांना डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असून त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व केंद्रांवर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे उत्कृष्ट सेवा पुरवतील। बोरी आणि जिंतूर येथील 30 बेडच्या रुग्णालयाला 100 बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, सेलू, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।